आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. जागतिक महिला दिनानिमित्त बुर्ली येथे नारी शक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुलदादा पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित महिला स्वयंरोजगार मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा 2026 हा कार्यक्रम अत्यंत दिमाखात आणि यशस्वीपणे पार पडला. या सोहळ्यात माधवी अमोल फाटक यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी आपल्या नावे केली. प्रसिद्ध अभिनेते आणि अँकर महेश गोरंबेकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्कृष्ट सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत भरली. खेळ पैठणीच्या या चुरशीच्या स्पर्धेत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक माधवी अमोल फाटक, द्वितीय क्रमांक कल्पना अण्णासो चौगुले, तृतीय क्रमांक आम्रपाली प्रवीण चौगुले. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आलं. तसेच 12 महिलांना उत्तेजनार्थ आणि सहभागी प्रत्येक महिलेला विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पलूस तालुका संरक्षण अधिकारी अश्विनी दळवी आणि राज्य महिला आयोगाच्या सांगली जिल्हा समन्वयक अरुणा बजरंग पाटील यांनी महिलांना मौलिक मार्गदर्शन केलं. त्यांनी महिलांचं संरक्षण, कायदे, आर्थिक लाभाच्या सरकारी योजना आणि स्वावलंबनासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबीवर सविस्तर असा प्रकाश टाकला. कार्यक्रमात बुर्ली गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पुष्पाताई भीमराव मिठारी, माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी, अश्विनी बापूसो मिठारी, सोशल सर्व्हिसमध्ये PhD प्राप्त, शोभा अशोक चौगुले, अन्न प्रक्रिया उद्योजिका, दीपाली प्रकाश पवार, भारतीय सेनेत भरती झालेल्या मुलाची आदर्श माता, पार्वती सदाशिव पाटील, उमेद संस्थेच्या विक्री प्रदर्शनात उत्कृष्ट स्टॉल पुरस्कार प्राप्त, कविता सूर्यकांत सुतार, महिला लघु उद्योजिका, सोनाली गोरखनाथ पाटील, आरोग्य विभाग, सांगली येथे निवड झाल्याबद्दल या महिलांचा विशेष समावेश होता. आपल्या भाषणात प्रदीपप्पा कदम यांनी महिला सक्षमीकरणाचा आपला संकल्प बोलून दाखवला. ते म्हणाले, केवळ कार्यक्रम करणे हा आमचा उद्देश नसून तालुक्यातील हजारो महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून लखपती दिदी बनवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. महिलांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहू. या कार्यक्रमाला बुर्ली व परिसरातील महिलांनी विक्रमी संख्येने उपस्थिती लावली होती. उपस्थित महिलांनी अशा उपक्रमामुळे महिलांना व्यासपीठ मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. यावेळी राहुल पाटील, पैलवान संजयदादा शिंदे, सुनील कुंभार, भालचंद्र पाटील, गोरख पाटील, सूर्यकांत सुतार, विजय चौगुले, दीपक चौगुले, अरुण सुतार, मौला इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.